काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे, परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, आम्ही ठरवलं आणि ती योजना सुरू केली आणि ती योजना आता सुरू झालेली आहे. तुमची वाणी दरम्यान भेटेल तुम्हाला आणि म्हणून तुमची योजना कोणी मालिकाला आला तरी बंद होणार नाही. लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय, इतिहास घडवलाय. या महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या. त्यामध्ये लाडक्या बहिणींमुळे आल्या, लाडक्या भावांमुळे आल्या आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आम्ही तुम्हाला फक्त 1500 रुपये थांबवणार नाही, तुम्हाला स्वतःच्या पायावर आम्ही उभं करणार, स्वतःच्या पायावर उभा करणार. छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करता येईल. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजे, लखपती यासाठी योजना आपण आणतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. लाडकी बहीण योजना आपण केली, एक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली ना, 50% सूट दिली एसटी मध्ये आपण महिलांना. एसटी वाले म्हणाले अरे तो तोट्यामध्ये जाईल, लॉस मध्ये जाईल. मी बोललो करून तर बघूया. आणि 50% सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात नाही गेली, नफ्यात आली, फायदा झाला. आणि आज माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मुलींना 100% फी मध्ये सवलत दिली. शेतकरी सन्मान योजना काढली, युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. पण आशिष त्याच्यामध्ये थोडा अडचण आहे, युवा प्रशिक्षण मध्ये ते आपल्याला दूर करायची आहे. हे आपण केलं युवकांसाठी. अशा अनेक योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. कुटुंबात दिलाय आणि चांगला माणूस आहे, साधा आहे, सज्जन आहे. त्याने मला सांगितलं बीमारी जड़ से हटा देंगे, लेकिन ये शहर का विकास भी जो है इतने दुरावस्था है, रास्ते नहीं, दूर है, पब्लिक टॉयलेट नहीं, गार्डन नहीं, पानी नहीं, कहीं नहीं. याचा इलाज पण बोलतो जड़ से मैं करूंगा, जड़ से. आणि म्हणून मी नगर विकास मंत्री आहे. मी यापूर्वी पण या गोंदियासाठी नगर विकास विभागातून पैसे दिलेले आहेत. पाणी पुरवठा योजना, भुयारी गटर योजना, रस्ते, दिवाबत्ती, कचऱ्याचा प्रकल्प यासाठी देखील मी नगर विकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही.